नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी.के. जी.एस. प्लस करंट अफेअर त्याचबरोबर मराठी व्याकरणचे असे यावरती टोटल 50 प्रश्न या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ते तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे. आगामी होणारी जी पण तुमची एक्झाम असेल त्या एक्झामसाठी हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे. बघा, एक महत्त्वाची सूचना आहे तुम्हाला. आपलं जे मराठी जी.के. हे जे चॅनल आहे यूट्यूबनं फ्रीज केलेलं आहे. त्यामुळं जो व्हिडिओ आहे तो ॲक्च्युअल ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे, ज्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओची गरज आहे त्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ यूट्यूब सजेस्ट करत नाही, त्या ठिकाणी पाठवत नाही. तर त्याकरता तुम्ही जेवढे काही विद्यार्थी 10, 15, 20 आतापर्यंत विद्यार्थी हे व्हिडिओ बघत असेल, प्लीज विद्यार्थी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तुम्ही तुमच्याजवळ जेवढे काही व्हॉट्सअपचे ग्रुप आहे, टेलिग्रामला, त्याचबरोबर व्हॉट्सअपला आणि त्याचबरोबर इंस्टाग्रामला, त्या ठिकाणी तुम्ही प्लीज याला शेअर करा, जेणेकरून आपलं जे चॅनल फ्रीज झालेलं आहे ते अनफ्रीज होण्यास मदत होईल. एवढीच तुम्हाला माझ्याकडून कळकळीची विनंती आहे. तर चला, तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी बघा, खालीलपैकी कोणत्या कंपनीने जगातील पहिली उपग्रह आधारित द्विमार्ग संदेश प्रणाली सुरू केलेली आहे? तर जगातील पहिली जी उपग्रह आधारित द्विमार्ग संदेश प्रणाली आहे तर कोणत्या कंपनीने सुरू केलेली आहे? QUALCOMM म्हणजेच काय रे, क्वालकॉम ही जी कंपनी आहे या कंपनीनं काय केलेलं आहे, जगातील पहिली कंपनी ठरलेली आहे की जी उपग्रहाच्या आधारित द्विमार्ग संदेश प्रणाली या कंपनीने सुरू केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या शहराने G20 अध्यक्षतेखाली पहिली एम्प्लॉयमेंट वर्किंग ग्रुपची जी बैठक आहे ती आयोजित केलेली होती? तर ते शहर आहे जोधपूर. जोधपूर या शहरात G20 अध्यक्षतेखाली पहिली जी एम्प्लॉयमेंट वर्किंग ग्रुपची बैठक आहे ती आयोजित करण्यात आली. जोधपूर हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? तर जोधपूर हे जे ठिकाण आहे हे राजस्थान या जिल्ह्यामध्ये, या स्टेटमध्ये आहे, या राज्यामध्ये आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, ह्या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत वोट फ्रॉम होम, बघा, वोट फ्रॉम होम उपक्रम प्रथमच भारतात सुरू करण्यात आलेला आहे? कोणत्या राज्याच्या निवडणुकीत वोट फ्रॉम होम हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3, कर्नाटक राज्यामध्ये. कर्नाटक राज्यामध्ये जी विधानसभेची निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये वोट फ्रॉम होम हा जो उपक्रम आहे हा प्रथमच राबवण्यात येणार आहे. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न बघा, भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील कितवा देश ठरलेला आहे? तर जगातील भारत पहिला देश ठरलेला आहे ज्याने की चंद्राचा जो दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे भारत. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, भारतातील पहिले 3D प्रिंटेड टपाल कार्यालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे? बघा, भारतातील जे पहिलं 3D प्रिंटेड कार्यालय आहे ते कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे? तर ते सुरू करण्यात आलेले आहे बंगळुरू. कोणत्या ठिकाणी? बंगळुरू या ठिकाणी भारतातील पहिलं 3D प्रिंटेड कार्यालय सुरू करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा, समोरचा प्रश्न आहे 6 नंबर. गुजरातमधील शेतकऱ्यांनी रिकाम जागा यांच्या नेतृत्वाखाली करविरोधी मोहीम संघटित केलेली आहे. गुजरातमधील कोणते शेतकरी आहे की म्हणजे गुजरातमधील जे शेतकरी आहे त्यांनी कोणाच्या नेतृत्वाखाली करविरोधी मोहीम सुरू केलेली आहे? तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरातमधील जेवढे काही शेतकरी आहेत त्यांनी कोणती मोहीम सुरू केलेली आहे? करविरोधी मोहीम सुरू केलेली आहे. म्हणजेच काय रे, ते जे आहे ते कर त्या ठिकाणी इंग्रजांना देणार नाही, त्यासाठी सरदार वल्लभभाई पटेलनं ही मोहीम स्टार्ट केलेली आहे. त्यानंतर 7 नंबरचा प्रश्न बघा, या ठिकाणी महात्मा गांधी हे रिकाम जागा येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? बघा, महात्मा गांधी हे येथील राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. कोणत्या ठिकाणचे? तर बेळगाव ठिकाणी जे अधिवेशन झालं होतं त्या ठिकाणचे अध्यक्षपद कोणी भूषवलेलं होतं? तर ते महात्मा गांधींनी भूषवलं होतं. त्याचबरोबर 1938मध्ये हरिपुरा या ठिकाणी अधिवेशन झालं होतं. 1938 जे अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनाचं जे अध्यक्षपद आहे ते भूषवलं होतं सुभाषचंद्र बोस यांनी. त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न बघा तुमच्यासमोर आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी प्रसिद्ध भारत छोडो जो उठाव आहे यांनी मांडला होता? तर भारत छोडो उठाव कोणी मांडलेला होता? तर भारत छोडो जो उठाव आहे तो लाला लजपत राय यांनी मांडलेला होता, जे आहे पर्याय क्रमांक 2 नंबरचे याचं बरोबर उत्तर आहे. या ठिकाणी याचं बरोबर उत्तर भारत छोडो ठराव कोणी मांडलेला होता? तर तो मांडलेला होता महात्मा गांधी यांनी. लक्षात ठेवा, भारत छोडोचा जो उठाव आहे, भारत छोडो
चा ठराव संमत कोणी केला होता किंवा मांडला होता, तर महात्मा गांधींनी मांडला होता. त्याचबरोबर याचं जे उत्तर आहे, सायमन कमिशनच्या निषेधार्थ दरम्यान प्राणघातक जखमी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकाचे नाव काय होते? लाला लजपत राय. लाला लजपत राय सायमन कमिशनचा विरोध केला, त्यांना काळे झेंडे दाखवत होते. त्या ठिकाणी लाठीचार्ज झाल्यामुळे लाला लजपत राय यांचा काय झालेला आहे, त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न बघा, स्वामी विवेकानंदाचे गुरु म्हणून कोणास ओळखले जात होते? स्वामी विवेकानंदाचे गुरु म्हणून कोणाला ओळखले जात होते? तर रामकृष्ण परमहंस हे जे आहे स्वामी विवेकानंदाचे गुरु होते. कोण? रामकृष्ण परमहंस. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, ह्या ठिकाणी 11 नंबरचा आहे. सन 1929 मध्ये जे केंद्रीय मंत्रिमंडळात बॉम्बस्फोट घडवून आणणारे क्रांतिकारक कोण होते? बघा, कोण होते क्रांतिकारक ज्यांनी की 1929 मध्ये केंद्रीय कायदेमंडळात काय केलेलं होतं? बॉम्ब फेकलेला होता, त्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणलेला होता. तर ते कोण कोण होते? तर ते होते भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त. कोण? भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त या दोघांनी काय केलेलं आहे? त्या ठिकाणी केंद्रीय कायदेमंडळात बॉम्बस्फोट घडवून आणलेला आहे. तर केव्हा घडवून आणलेला आहे? 1929 मध्ये, 1929 मध्ये. त्यानंतर समोरचा प्रश्न बघा, 12 नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी तुमच्यासमोर. चंदनाचे तेल चंदनाच्या झाडाच्या कोणत्या भागापासून मिळवले जाते? बघा, जे चंदनाचं तेल राहतं ते चंदनाच्या झाडाच्या म्हणजे चंदनाच्या झाडाच्या कोणत्या भागापासून? तर जे तुम्हाला सांगतो त्याच्यात बरोबर उत्तर होणार आहे, जे 1 नंबरचं असतं ते म्हणजे जे गाभ्याचं जे लाकूड आहे चंदनामधलं ब्राऊन कलरचं, तर त्या भागाच्या लाकडापासून काय केलेलं जातं रे? चंदनाच्या तेलाची निर्मिती केली जाते. लक्षात ठेवायचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बऱ्याच वेळेस तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्या शेतात आजूबाजूला जर चंदनाचं झाड असेल तर त्याला रात्रीच्या चोरट्यांनी काय केलेलं आहे, थोडे होल पाडलेला राहते आणि त्यातला जो गाभा राहतो तो त्या ठिकाणी परीक्षण करून बघतात की ह्याच्यामध्ये गाभा किती प्रमाणात आहे. आणि जर का त्यांना बऱ्यापैकी सापडलं तर बऱ्याच वेळेस नाही रात्रीच्या टायमाला ते झाडसुद्धा कापून नेतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा, ह्या ठिकाणी 13 नंबरचा आहे. एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, एकलहरे जे औष्णिक विद्युत केंद्र आहे तर ते आहे नाशिक या जिल्ह्यात. कोणत्या ठिकाणी आहे रे एकलहरे विद्युत केंद्र औष्णिक? तर नाशिक जिल्ह्यात आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, कोटा औष्णिक विद्युत ऊर्जा. बघा, कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे? कोटा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान ठिकाण आहे कोटा. आणि कोटा औष्णिक ऊर्जा केंद्रसुद्धा कोणत्या राज्यात आहे? ते सुद्धा आहे राजस्थान या राज्यामध्ये. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे या ठिकाणी 15 नंबरचा, नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स ही संस्था कोणती रे? नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स ही संस्था रिकाम जागा येथे स्थापन करण्यात आलेली होती. तर ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली होती? नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स. तर ही संस्था स्थापन करण्यात आलेली होती मसुरी या ठिकाणी. तर मसुरी हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर हे आहे उत्तराखंड राज्यात. लक्षात ठेवायचे, परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट पॉईंट हे वारंवार परीक्षेमध्ये विचारण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे याला पाठच करून ठेवायचं आहे. नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स ही संस्था कोणत्या राज्यात आहे? तर ही आहे मसुरी. म्हणजे कोणत्या ठिकाणी आहे? मसुरी या ठिकाणी. ज्या ठिकाणी काय कोणाची ट्रेनिंग होते रे? IASची ट्रेनिंग होती. लक्षात ठेवायचे, कलेक्टरची ट्रेनिंग त्या ठिकाणी होतात. त्यानंतर डायक्लोरोमिथेन या वायूला रिकाम जागा या नावाने ओळखले जाते. कोणत्या नावाने ओळखले जाते? तर फ्रेऑन नावाने ओळखले जाते. कोणत्या वायूला? तर डायक्लोरोमिथेन या वायूला कोणत्या नावाने ओळखले जातं? तर फ्रेऑन या गॅसेसना ओळखलं जातं. त्यानंतर बघा, भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणता आहे? तर भारतातील जो सर्वात प्राचीन पर्वत आहे तर तो आहे अरवली पर्वत. कोणता पर्वत आहे? अरवली पर्वत आहे. त्यानंतर 18 नंबरचा प्रश्न आहे, राज्यपाल व राज्य मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा कोण असतं? राज्यपाल आणि राज्य मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा असण्याचं काम कोण करतं रे? तर ते करतं मुख्यमंत्री. कोण करते? मुख्यमंत्री. राज्यपाल आणि राज्याचं जे मंत्रिमंडळ आहे यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम कोण करतं? तर मुख्यमंत्री करतात. त्यानंतर पाण्याचे अतिशुद्ध रूप कोणते? पाण्याचे जे अतिशुद्ध रूप आहे तर ते कोणतं आहे? तर ते आहे पावसाचे पाणी. कोणतं पाणी आहे? पावसाचं पाणी. लक्षात ठेवायचं आहे, अतिशुद्ध रूप कोणतं आहे? पावसाचे पाणी आहे. लक्षात ठेवायचं. पर्याय क्रमांक 4 नंबर. त्यानंतर बघा, स्टेनलेस स्टील. बघा, या मिश्रणात असणारे घटक कोणते? स्टेनलेस स्टीलमध्ये कोणकोणते घटक असतात? तर स्टेनलेस स्टीलमध्ये क्रोमियम असतं, त्याचबरोबर लोखंड असतं आणि त्याचबरोबर कोणता घटक असतो? कार्बन हा घटक असतो. क्रोमियम, लोखंड प्लस कार्बन. लक्षात ठेवायचं, स्टेनलेस स्टीलमध्ये कोणते घटक असते? क्रोमियम, लोखंड आणि कार्बन. त्यानंतर पितळामध्ये कोणकोणते घटक राहतात? तर पितळामध्ये तांबे प्लस जस्त
हे 2 घटक असतात पितळ बनवण्यासाठी मिश्र धातू. त्यानंतर सोडियम क्लोराईड म्हणजे काय? सोडियम क्लोराईड म्हणजे काय? तर सोडियम क्लोराईड म्हणजे काय रे? NaCl. NaCl म्हणजेच काय? साधे मीठ. लक्षात ठेवा, सोडियम क्लोराईड जर विचारलं NaCl तर काय सांगायचं आहे? सोडियम आणि हे आहे क्लोराईड म्हणजेच काय रे? जे आपण घरात दररोजच्या जेवणात वापरतो ते असतं साधं मीठ, म्हणजेच त्यालाच आपण काय म्हणतो? सोडियम क्लोराईड. त्यानंतर बघा समोरचा प्रश्न 22 नंबरचा. महाभियोगाची प्रक्रिया घटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आलेली आहे? तर महाभियोगाची योगाची प्रक्रिया घटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आलेली आहे? तर ती नमूद करण्यात आलेली आहे 61व्या कलमामध्ये. 61व्या कलमामध्ये काय रे? महाभियोगाची प्रक्रिया नमूद करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक जे आहे 3 नंबरचं बरोबर आहे. 61वी जी कलम आहे, अनुच्छेद आहे, त्या कलमामध्ये काय केलेलं आहे? महाभियोगाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न बघा. ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी रिकाम जागा जिल्ह्यात कार्य सुरू केले. बघा कोणत्या जिल्ह्यात ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी कार्य सुरू केलेले आहे? तर अमरावती जिल्हा आहे, त्या ठिकाणी ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी कार्य सुरू केलेले आहे. या ठिकाणी 25 नंबरचा प्रश्न बघा. या ठिकाणी ताडोबा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे? तर सर्वांना ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? तर चंद्रपूर या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण जीकेचे जे आहे जीके प्लस करंटचे या ठिकाणी 25 प्रश्न बघितलेले आहे आणि आता राहिलेले 25 प्रश्न मराठी व्याकरणचे लगेच आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करू. त्या अगोदर तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्याजवळ जेवढे काही व्हॉट्सअपचे ग्रुप असेल स्पर्धा परीक्षा रिलेटेड त्या ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना पण सुद्धा याचा बेनिफिट होईल. त्यानंतर बघा या ठिकाणी मराठी व्याकरणाचा पहिला प्रश्न आहे तुमच्यासमोर 26 नंबरचा. अतुलने स्वतः बाग फुलवली. बघा अतुलने स्वतः बाग फुलवली, तर यामध्ये जे आहे ते कोणतं सर्वनाम आहे? दर्शक आहे, आत्मवाचक आहे का भाववाचक आहे का प्रश्नार्थक सर्वनाम आहे? बघा ह्या ठिकाणी अतुलने स्वतः बाग फुलवली. बघा ह्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे का फक्त बाग फुलवली, कोणती बाग फुलवली असा काही उल्लेख आहे का? नाही, त्यामुळं हे ऑप्शन कटणार आहे. त्यानंतर हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या दर्शक सर्वनाम आहे का? नाही, हे पण चुकलेलं आहे. आता राहिलेलं भावाचा काही उल्लेख आहे का भाववाचक याच्यामध्ये? तर काहीच नाही. भावाने यत्व, पणा, ताई, की, गिरी, वा यापैकी कोणताही प्रत्यय याला लागलेला नाही, त्यामुळे भाववाचक नामाचा उल्लेख नाही. बघा आता ह्या ठिकाणी आहे आत्मवाचक. बरोबर उत्तर आहे आत्मवाचक सर्वनाम म्हणजे आपण, नीट, स्वतः हे जे आहे आत्मवाचक सर्वनामाचे काय केलेले एक्झाम्पल आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 27 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द कोणता? खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखायचा आहे तुम्हाला. तर एकवचनी निश्चित शब्द आहे पपई. पपई जी आहे हा एकवचनी निश्चित शब्द आहे. त्यानंतर 28 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. या ठिकाणी बघा खालीलपैकी कोणत्या अधोरेखित शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? सर्वजण त्या दिवशी घरात बसून होते. बघा कोणत्या विभक्तीचा सर्वजण हा जो आहे हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे? पंचमी, चतुर्थी, तृतीया का यापैकी नाही? तर याचं बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 4 नंबरचं म्हणजे यापैकी नाही. याला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नाही, लक्षात ठेवायचं. याचं उत्तर होणार आहे यापैकी नाही. त्यानंतर देवालय या शब्दाचे लिंग ओळखायचे. देवालय या शब्दाचं जे लिंग आहे ते आहे नपुंसकलिंग. ते देवालय आपण काय म्हणतो? ते देवालय. तो देवालय म्हणतो का? नाही. का ती देवालय म्हणतो का? नाही. आपण म्हणतो ते देवालय, म्हणून याचं जे लिंग आहे ते नपुंसकलिंग होणार आहे. त्यानंतर 30 नंबरचा प्रश्न बघा. गणनावाचक संख्या विशेषण ओळखायचं आहे. गणनावाचक काही तास, अर्धा तास, पहिला तास का मागील तास? तर याचं बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 1 नंबर. गणना संख्या विशेषण कोणतं आहे रे यामध्ये? तर अर्धा तास हे जे आहे गणना संख्या विशेषण आहे. पर्याय क्रमांक 2 नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 31 नंबरचा प्रश्न बघा तुमच्यासमोर आहे. या ठिकाणी पुढील पर्यायातून अचूक अवयव प्रकार निवडायचा आहे. अगबाई हा जो आहे केवळ प्रयोगी अवयव प्रकार आहे. कोणता अवयव प्रकार आहे? केवळ प्रयोगी अवयव प्रकार आहे, लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी चोराच्या मनात चांदणे या म्हणीला समानार्थी म्हण ओळखा. चोराच्या मनात चांदणे या शब्दाचा या म्हणीचा काय करायचा आहे तुम्हाला? समानार्थी म्हण जशीच तशी या ठिकाणी शोधायची आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नंबरचं. खाई त्याला काय रे? खवखवे. खाई त्याला खवखवे म्हणजेच काय? चोराच्या मनात चांदणे. त्यानंतर खालीलपैकी सामान्य नाम करणारा शब्द कोणता आहे?
सामान्य नाम करणारा शब्द कोणता आहे? महाराष्ट्र, कृष्ण, सह्याद्री, राष्ट्र. तर बघा महाराष्ट्र एक असं विशेष नाम आहे म्हणजे जे प्रत्येक 28 राज्यापैकी एका राज्याला नाव दिलेलं आहे ते महाराष्ट्र. कृष्ण काय रे? कृष्ण म्हणजे काळा धवल, लक्षात ठेवायचं हा पण विशेष नाम आहे. त्यानंतर सह्याद्री एका पर्वताला नाव दिलेलं आहे, पर्वतरांगेला, ते पण बरोबर आहे. आता राष्ट्र आपण काय म्हणतो? सामान्य नाम आहे. राष्ट्र हे काय आहे रे? सामान्य नाम आहे, लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक जे आहे 4 नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 34 नंबरचा प्रश्न बघा, पुढील शब्दाचे अनेकवचन लिहा. बघा पुढील शब्दाचे अनेकवचन लिहायचे आहे. सासूचा अनेकवचन काय होणार आहे? सासवा. त्यानंतर 35 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय लेखनदृष्ट्या अचूक आहे? लेखनदृष्ट्या अचूक पर्याय ओळखायचा आहे. तर हे जे ज्येष्ठ आहे हे काय रे? अचूक पर्याय आहे. पर्याय क्रमांक जे आहे 35चं 2 नंबरचं हे याचं बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर बघा 36 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. 36 नंबरच्या प्रश्नाकडे वळूया आपण. या ठिकाणी खालीलपैकी कोणते उदाहरण भावकर्तृक भावी प्रयोगाचे आहे? भावकर्तृक भावी प्रयोगाचे. तर आय थिंक यापैकी जे बरोबर उत्तर आहे 36 नंबरचं ते आहे 4 नंबरचं. म्हणजे काय रे? सर्वच आहे. उजाडले, त्यानंतर कळकळते आणि मळमळते, लक्षात ठेवा. म्हणजे ज्याचं बरोबरीचं उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 नंबरचं. त्यानंतर तो न चुकता येतो हे कोणत्या क्रियाविशेषण अवयवाचे उदाहरण आहे? तो न चुकता येतो म्हणजे काय रे? रीतिवाचक, संख्यावाचक, निषेधार्थक का प्रश्नार्थक? तर बघा ह्या ठिकाणी रीत दाखवण्याचा या ठिकाणी उल्लेख होतो बघा 37 नंबरच्या याच्यामध्ये. तर याचं जे उत्तर आहे ते होणार आहे 1. म्हणजे बघा तो न चुकता येतो हे काय कोणत्या क्रियाविशेषाचे उदाहरण आहे? तर हे आहे निषेधार्थ. काय केलेलं आहे रे? निषेधार्थ आहे. न चुकता, न, ना हे जे आलं की याला काय म्हणतो आपण? निषेधार्थ म्हणतो. या ठिकाणी न आलेलं आहे त्यामुळे हे काय होणार आहे? निषेधार्थ. त्यानंतर गोडी भाषेत तांदूळ किंवा चावल या शब्दाला काय म्हणतात? कोणत्या भाषेत रे? गोंडी भाषेत. गोंडी भाषेत तांदूळ किंवा चावल म्हणजे तांदूळाला काय म्हणतात गोंडी भाषेत? तर त्याला म्हणतात काय म्हणतात रे? पर्याक म्हणतात. लक्षात ठेवायचे. गोंडी भाषेत चावलाला काय म्हणतात? तर पर्याक असे म्हणतात. त्यानंतर संधीचा अचूक पर्याय शब्द. बघा संधीचा अचूक पर्याय निवडा. चिदानंद. फास्टमध्ये कमेंट बॉक्समध्ये उत्तर छापायचं. चित अधिक काय रे? आनंद. बरोबर काय रे? चिदानंद. म्हणजे याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नंबरचं बरोबर होणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक आहे तुमच्यासमोर. या 40 नंबरचा. पण, परंतु, परी, किंतु काय सांगितलेलं आहे? पण, परंतु, किंतु, तरी हे शब्द उभयनवी अव्ययाच्या कोणत्या प्रकारातील आहे? पण, परंतु, परी, किंतु हे जे उभयनवी अव्यय आहे हे कोणत्या प्रकारातील आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नंबरचं. न्यूनत्वबोधक उभयनवी अव्ययाचा प्रकार आहे पण, परंतु, परी, किंतु, तरी. कोणत्या रे? न्यूनत्वबोधक उभयनवी अव्ययाची. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे. पर्यायी उत्तरात चतुर्थी विभक्तीचे अपोदन कारकार्थ असलेले वाक्य कोणते? बघा ह्या ठिकाणी चतुर्थी विभक्तीचं अपादान असलेलं कारकार्थ तुम्हाला ह्या ठिकाणी ओळखायचं आहे. अपादान म्हणजे संप्रदान, दान, भेट. अपादान म्हणजे काय रे? दुरावा, वियोग. बरोबर. तर ह्या ठिकाणी पहिला ऑप्शन बघा, त्याच्या कानाला धार लागली आहे. त्यानंतर दुसरं बघा, तुझ्या हातून हे काम होणार नाही. त्यानंतर 3 नंबरचं ऑप्शन बघा, त्याचे पत्र त्याचे लिहून झाले. त्यानंतर 4 नंबरचं बघा, मी रात्री घरी परतेन. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते होणार आहे पर्याय क्रमांक 1 नंबरचं. या ठिकाणी जे नकार किंवा विरोध, वियोग हे जे दाखवलेले आहे पर्याय क्रमांक 1च्या ह्याच्यात म्हणजे नकार, त्याच्या नाकाला धार लागली आहे. लक्षात ठेवायचे. हे याचं बरोबर उत्तर होणार आहे. त्यानंतर बघा, नागपुरी संत्री हे कोणते विशेषण आहे रे? हे आहे नामसाधित विशेषण. कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे? नामसाधित विशेषणाचा प्रकार आहे नागपुरी संत्री. लक्षात ठेवायचे. त्यानंतर 43 नंबरचा बघा, वाक्यातील अपूर्ण भविष्यकाळी वाक्य कोणते? बघा वाक्यातील अपूर्ण भविष्यकाळी वाक्य विचारलेलं आहे. अपूर्ण म्हणजे काय रे? क्रिया चालू आहे पण कधी चालू राहणार आहे? ती भविष्यकाळात चालू राहणार आहे. या ठिकाणी पहिल्या बघा, आईने देवपूजा केली असेल. त्यानंतर आई देवपूजा करीत होती आणि आई देवपूजा करीत असेल. तर याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नंबरचं बरोबर उत्तर होणार आहे. आई देवपूजा करीत असेल म्हणजे काय रे? भविष्यकाळात घडणारी घटना आहे आणि ती कशी आहे रे? अपूर्ण या ठिकाणी दाखवलेली आहे. म्हणजे काय? त्या ठिकाणी चालू घटना दाखवलेली म्हणजे आई सध्या प्रेझेंट टाईम त्या ठिकाणी पूजा करत आहे.
त्यानंतर 43 नंबरचा झाला. 44 नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी तुमच्यासमोर. पुस्तक लिहिणाऱ्या लेखकाचा योग्य क्रम ओळखायचा आहे. केकावली कोणी लिहिलेली आहे? तर या ठिकाणी केकावली लिहिलेली आहे मोरोपंत पिंगळे यांनी. कोणी लिहिलेली आहे केकावली? मोरोपंत. त्यानंतर समोरचं बघा 45 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. त्याचं उत्तर आहे 3 नंबरचं. समानार्थी शब्द सांगायचा आहे तुम्हाला. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? भुंगा. तर याचा समानार्थी शब्द आहे मधुप. काय रे? मधुप हा शब्द याचा समानार्थी शब्द आहे भुंगा या शब्दाचा. त्यानंतर शरीर हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरतात? शरीर हा शब्द जो आहे मराठीत कोणत्या लिंगात वापरतात? ते शरीर, तो शरीर का ती शरीर? तर बघा ते शरीर आपण म्हणतो, त्यामुळं ते जे आहे ते वापरलं जातं नपुंसकलिंगी. 46 नंबरचं 1 नंबरचं उत्तर आलं आहे. ते शरीर म्हणतो आपण. तो, ती, ते, त्या. बघा या ठिकाणी तो आला की पुल्लिंग, ती आलं की स्त्रीलिंग. म्हणजे आपण पुरुषासाठी तो वापरतो, स्त्रीलिंगीसाठी ती वापरतो आणि नपुंसकलिंगीसाठी काय वापरतो रे? ते हे शब्द वापरतो, सर्वनाम वापरतो. त्यानंतर पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखायचा आहे. पुढील वाक्यात कोणता शब्दयोगी अव्यय आहे? पूर्वी हा जो आहे शब्दयोगी अव्यय आहे कोणता? पूर्वी. बघा पूर्वी, परीक्षेपूर्वी अभ्यास करा म्हणजे झालं. या ठिकाणी पूर्वीला अंडरलाईन केलेला असेल बहुतेक, या ठिकाणी दाखवत नाही. तर पूर्वी या शब्दाला अंडरलाईन केलेलं असेल. याचं जे आहे हे बरोबर उत्तर कोणतं होणार आहे? तर 4 नंबरचं याचं बरोबर उत्तर होणार आहे यापैकी नाही. तर या ठिकाणी जे आहे पूर्वी हे याचं काय रे? बरोबर उत्तर होणार आहे. पूर्वी हा जो आहे काय या वाक्यातील शब्दयोगी अव्यय आहे. या ठिकाणी लिहा 4 नंबरचा ऑप्शन पूर्वी, लक्षात ठेवायचे. त्यानंतर 48 नंबरचा प्रश्न बघा. खालील गटातील शब्दयोगी अव्यय नसलेला गट ओळखायचा आहे. बघा खाली गटात तुम्हाला शब्दयोगी अव्यय दिलेला आहे आणि तिन्ही गट शब्दयोगी अव्ययाचे गट आहे आणि एक गट आहे तो जो आहे तो शब्दयोगी अव्यय नाही. तर बघा अथवा किंवा अगर हा जो आहे काय रे? हा शब्दयोगी अव्ययाचा गट नाही आहे. पर्याय क्रमांक बी नंबरचं याचं बरोबर उत्तर होणार 2 नंबरचं. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा 49 मधला म्हणजे 49 नंबरचा. खालीलपैकी कोणत्या वाक्याचा प्रकार कोणता ते ओळखा. शेंडी तुटो की पारंबी तुटो? हे बघा, शेंडी तुटो की पारंबी तुटो या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. मिश्र वाक्य आहे, संकेतार्थी आहे का संयुक्त आहे का केवळ वाक्य आहे? तर याचं बरोबर उत्तर होणार आहे हे काय रे? हे आहे संयुक्त वाक्य. कोणतं वाक्य आहे? संयुक्त वाक्य आहे. कोणतं रे? शेंडी तुटो की पारंबी राहो अथवा किंवा की, हे जे आहे संयुक्त वाक्याचे प्रकार आहे. त्यानंतर बदरायन. बघा ह्या ठिकाणी 50 नंबरचा शेवटचा प्रश्न आहे. बदरायन संबंध असणे म्हणजे काय रे? ओढून तोडून संबंध लावणे का शत्रुत्व असणे का घनिष्ठ मैत्री असणे? याचं बरोबर उत्तर आहे ओढून तोडून संबंध लावणे म्हणजे काय रे? बदरायन संबंध लावणे हे याचं बरोबर उत्तर होणार आहे. त्यानंतर एका वर्षी जागतिक कामगार दिन बुधवारी आला असता तर त्याच वर्षी नाताळ दिवस कोणत्या वर्षी आला असता? बघा 1-2 दंताची बुद्धिमत्ताची आहे ते बघा. या ठिकाणीचं उत्तर होणार आहे बुधवार, लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा सीता पूर्वेकडे 5 किलोमीटर गेली, उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेली, पुन्हा उजवीकडे वळून 5 किलोमीटर गेली चालत होती. तर ती सध्या मूळच्या ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला जात आहे? या ठिकाणी अंतरापेक्षा महत्त्वाचं आहे की कोणत्या दिशेला जात आहे. सीता कोणत्या दिशेला जात आहे लक्षात ठेवायचं आहे. तर सीता जात आहे पश्चिमेकडे. सीता जात आहे कोणत्या दिशेकडे जाते सीता? तर दक्षिण दिशेकडे सीता जाते. लक्षात तुम्ही याला ड्रॉ कसं करू शकता. सीता ही उत्तर, ही झाली दक्षिण दिशा, उत्तर दक्षिण. थोडं ह्या ठिकाणी लिहितो डार्क पेन घेऊन. या ठिकाणी तुम्ही असं कॉलम मांडला. ही झाली तुमची नॉर्थ, ही झाली वेस्ट, बरोबर. नॉर्थ वेस्ट ही इकडे झालं पश्चिम आणि इकडे झालं पूर्व, बरोबर. हे जो भाग आहे सगळा पूर्व पश्चिमेचा हा कसा आहे? समुद्राचा भाग आहे, अरबी समुद्राचा. त्यानंतर बघा ती समजा आपण गृहीत धरू की सीता पूर्वेकडे 5 किलोमीटर गेली. पूर्वेकडे म्हणल्यावर कुठे? तर ती गेली डाव्या साईडला आणि पूर्व म्हटल्यावर उजव्या साईडला गेली सीता, लक्षात ठेवायची. पूर्व आणि पश्चिम. तर सीता गेली स्टार्टिंगला 5 किलोमीटर इकडे गेली. त्यानंतर ती वळून काय केलं तिनं? उजवीकडे वळून पुन्हा 3 किलोमीटर चालत गेली. 3 किलोमीटर उजवीकडे वळाली, पुन्हा उजवीकडे 3 किलोमीटर चालत गेली, नंतर उजवीकडे जाऊन 5 किलोमीटर चालत गेली. नंतर काय केलं तिनं? परत उजवीकडे जाऊन 5 किलोमीटर चालत गेली, बरोबर. त्या तरी सध्या मूळच्या ठिकाणापासून किती अंतर व कोणत्या दिशेला उभी आहे? तर याचं जे उत्तर आहे दक्षिण दिशा दिलेलं आहे. तुम्ही एकदा चेक करून घ्या, सोडून बघा. त्यानंतर 54 नंबरचा प्रश्न आहे.
या ठिकाणी 53 प्रश्न झालेले आहे। या ठिकाणी आपण 50 प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहे। या ठिकाणी डिवायडेशन बघितलं 25 मार्काचं गणित 25 मार्काचं GK GS प्लस करंट अफेअर आणि 25 मार्काचं मराठी व्याकरणवरती। जे विद्यार्थी मित्रांना हे सब्जेक्ट हार्ड जातात त्यांनी हा व्हिडिओ जरूर पाहावे, जेणेकरून आगामी होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल। तुम्हाला जर याचे आन्सर बघायचे असेल ही PDF तुम्हाला टेलिग्रामवर भेटून जाईल, बट यामध्ये हे जे मार्किंग केलेलं आहे हे तुम्हाला ह्या ठिकाणी भेटणार नाही। या ठिकाणी 53 नंबरचा प्रश्न बघा, समाजशास्त्र, मानव विज्ञान, ह्युमॅनिटीज आणि मानवशास्त्र यातील संबंध दाखवणारी आकृती कोणती आहे? तर यातील संबंध दाखवणारी आकृती कोणती आहे? तर याच्यातली संबंध दाखवणारी आकृती आहे 3 नंबरची। या ठिकाणी दिलेली नाही, पण मी तुम्हाला सांगतो समाजशास्त्र वेगळा सब्जेक्ट आहे, मानवविज्ञान वेगळा विषय आहे आणि मानसशास्त्र हा सुद्धा काय रे वेगळा विषय आहे। जे आहे आकृती पर्याय क्रमांक 3 नंबरची याची बरोबर उत्तर आहे। या ठिकाणी क्वेश्चनचे आन्सर दिलेले आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता। हे PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होऊन जाईल, त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे। भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।